जाऊ का हा हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवं. आम्ही चाललो होतो तळेगावला. अचानक ठरवलं तळेगावला जावं म्हणून तळेगावला चाललो होतो. आणि स्टँडपर्यंत आम्हाला रिक्षाने जायचं होतं, तर रिक्षाची वाट बघत होतो. फायनली रिक्षा आली आणि आम्ही रिक्षाने चाललो होतो. आणि आमची एस टी जरा उशिरा होती, कारण आम्ही एस टीने जाणार होतो. त्यामुळे आम्ही पहिला नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर मग आम्ही स्टँडकडे निघालो, कारण की उशीर झाला होता आणि आम्हाला घरी जायला अंधार होणार होता, रात्र होणार होती, म्हणून आम्ही नाश्ता करून निघालो. बाय. पार्सल आहे जे बटाटा नका देऊ. नंबरला संपर्क करा. 18001030 किंवा आजच रजिस्टर असलेला भेट द्या. आणि अटी लागू. कॅमेरा बँक टुगेदर वी कॅन. आमची एस टी थोडी उशिरा झाली होती. आम्हाला खूप कंटाळा आला होता, कारण खूप वेळ झाला एस टीची वाट बघत होतो, पण एस टी काही येतच नव्हती. कंटाळून शेवटी अक्षरशः असं वाटलं का रिटर्न घरी जावं, पण तेवढ्यात एस टी आली. बघा, एस टीला इतकी गर्दी होती ना का विचारू नका. खूप जास्त माणसं होती आणि आम्हाला फार शेवटचं सीट मिळालं होतं. ते पण बारीक बाळ होतं आमच्याकडे, म्हणून आम्हाला जागा दिली बसायला आणि आम्ही शेवटच्या सीटवर बसलो. पण खूप मजा येत होती, कारण की आम्ही तिघीच जणी होतो प्रवास करायला आणि आम्ही आमच्या ह्याने चाललो होतो आणि आम्हाला खूप लांब जायचं होतं तळेगावला. बाहेरचा निसर्ग बघा तुम्ही किती छान दिसतोय आणि ढग तर बघा किती मस्त दिसतं ते. आणि हे मंचरचं एस टी स्टँड आहे. चला तर मग फायनली एस टी निघाली होती आणि वातावरण तर बघा किती मस्त दिसते. निसर्गाचं सौंदर्य किती छान वाटतंय आणि ढग तर बघा किती मस्त वाटतोय. आणि मी हे सगळं माझ्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये कॅप्चर केलं होतं, तुम्हाला मला दाखवता यावं म्हणून, कारण की बाहेर ऊन तर खूप होतं, पण व्हिडिओमध्ये खूप छान असं तो क्ल्यू आम्हाला भेटला आणि शेवटी मी तो माझ्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेतला. पाहत राहा तुम्ही आम्ही पुढे काय काय केलं आणि कसा प्रवास केला ते बघा तुम्ही. राया एस टीमध्ये झोपला होता, तो डायरेक्ट भोसरी आल्यावरच उठला आणि कसा बघतोय बघा बाहेर उठल्या. त्याला बाहेरचा निसर्ग बघायचा होता, तो कसा बघतोय बघा आणि एन्जॉय करतोय. त्याला खूप भारी वाटतं प्रवास करायला. आणि मग फायनली आम्ही आलो शिवाजीनगर एस टी स्टँडला आणि आम्हाला जायचं होतं शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला आणि आम्ही रिक्षाने जाणार होतो आणि मग तिथून आम्हाला तळेगावपर्यंत रेल्वेनेच प्रवास करायचा. शिवाजीनगर एस टी स्टँडपासून आम्ही रेल्वेने प्रवास केला. पाहत राहा तुम्ही आम्ही काय काय केलं. शेवटपर्यंत नक्की माझा व्हिडिओ पाहा. राया फायनली आम्ही रिक्षाने शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे निघालो आणि रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर काय काय केलं ते तुम्ही बघा. आणि आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये गेल्यानंतर आम्हाला किती रेल्वेज दिसल्या आणि आम्ही कसा प्रवास केला बघा.
ते तेच आहे. ते तेच आहे बाळा, फक्त याच्यात टाकून दिलं मम्मी. मम्मीने याच्यात टाकून दिलं तुला. छान छान असं. मम्मीला म्हणा एक टाइम द्यायचा. रेल्वे यायला थोडा टाईम बाकी होता म्हणून आम्ही थोडंसं एन्जॉय केलं. बघा तुम्ही पुढे काय झालं ते आणि काय केलं ते. हे मला ना कधी पण काढू. गाया इथे गाडी याचा टाइम झाला का अम्मा? भाऊ रे आता किती ते गाडी आली राया. फायनली आमची ट्रेन आली आणि आम्ही निघालो तळेगावला जाण्यासाठी. रात्र खूप झाली होती, 6 वाजून गेले होते आणि त्यामुळे शूटिंग थोडीशी आम्हाला म्हणजे जास्त करता आली नाही. आम्ही ट्रेनचा प्रवास केला आणि कसा केला ते तुम्ही पाहत राहा. चला तर मग. फायनली मग आम्ही घरी पोचलो. मला घरी पोचल्यानंतर शूटिंग करता आली नाही कारण की आम्हाला खूप उशीर झाला होता. 9:30-10 वाजले होते. त्याच्यामुळं मी शूटिंग केलं नाही. बाय.